फॉलोअर्स कमी असले पण लोक तुमच्यावर खूप ट्रस्ट करतायत, तर तुमचा इन्फ्लुएन्स जास्त आहे तुमच्या फॉलोअरपेक्षा. हा आयडियल इन्फ्लुएन्सर आहे असं कोणाला म्हणते? आपण कोणाला जर रेकमेंड करतोय कोणाचं पेज किंवा कोणाचं कॉन्टेंट, देन यू आर ऑलरेडी इन्फ्लुएन्स बाय दॅट पर्सन. पॉप्युलर असणं आणि इन्फ्लुएन्शियल असणं ह्यात काय फरक आहे? पॉप्युलॅरिटी इज शॉर्ट टर्म, इन्फ्लुएन्स इज क्वाईट लॉंग टर्म. भरपूर लोकांना असं माहित असतं की जास्त फॉलोअर म्हणजे जास्त इन्फ्लुएन्स, पण असं नाहीये. सो आता व्हॉट्सअप ठाणे जेव्हा तू 3 वर्षापूर्वी सुरू केलंस, मला ठाण्यामधलं काही गोष्टी ज्या चालल्यात त्या मिळत नव्हत्या की कुठे चालले, मी कुठे शोधू. मी गुगलवर पण शोधते, ते गुगलवर तुम्हाला सगळे इन्फॉर्मेशन तर मिळत नाही. क्रिएटर इकॉनॉमीमध्ये ऍज अ लोकल इन्फ्लुएन्सर काय व्हॅल्यू आहे असं वाटतं? जेव्हा तुम्ही लोकल जाता तेव्हा तुमच्या व्हायरॅलिटीची, तुमच्या एक्सपोजरची जी चान्सेस आहेत ते जास्त बेटर असतात. पीपल हॅव डिफरंट चॉईसेस. आता जिथे फूड मला आवडतंय, मे बी तिथे तुला अजिबातच नाही आवडणार, पण दॅट डझंट मीन की ते वाईट आहे. आणि काहीतरी जेन्युअनली वाईट आहे. भाई वडापावाला मी केलेला आता रिसेंटली, तो जस्ट ओपन करायचं डे वन. हा, तिथे म्हणजे गर्दी, तिथे लोक म्हणजे असे मारामारी झाली आहे ती वडापाव वगैरे घ्यायला, असं सगळं हे होतं की हे इट इज पार्ट अँड पार्सल ऑफ युअर कॉन्टेंट जर्नी. लोक जेव्हा म्हणतात की ठाणे मुंबईचा भाग नाहीये, व्हॉट इज युअर टेक? बुलशिट. ठाणे इज डिफरंट. ठाणे सेंट्रिक कॉन्टेंट बनवतेस तू, ते रिसर्च कसं करतेस? म्हणजे जे गुगलवर पण नाही. कान लावून ऐका, डोकं देऊन विचार करा. स्वागत आहे रिकाम चॅट्स मध्ये. आपण रोज लोकांचे शेकडो व्हिडिओज पाहतो, स्टोरीज टॅप करतो, रील स्क्रोल करतो. काही लोक आपल्याला स्क्रीनवर दररोज दिसतात, पण आपल्या आयुष्यात ते खरंच काही बदल घडवतात का? इन्फ्लुएन्स हा शब्द आज इतक्या सहजरित्या वापरला जातो की त्याचा अर्थच दुसरा झालाय. लाईक्स, शेअर्स, व्ह्यूज हे सगळं इन्फ्लुएन्स आहे का? की इन्फ्लुएन्स म्हणजे कोणाच्या बोलण्यामुळे आपली सवय, आपला निर्णय, आपलं मत बदलणं? आज आपण इन्फ्लुएन्स कशामुळे होतोय आणि ते कसं टिकतं हे अगदी बेसिक्स पासून समजून घेणार आहोत. आपल्या सोबत आहेत आज आरती पवार. गेली 3 वर्षे व्हॉट्सअप ठाणे हे एक इंस्टाग्राम पेज चालवत आहेत. शहरात काय घडतंय हे दाखवण्यासाठी नाही, तर लोकांना काय महत्वाचं आहे हे ठरवायला हेल्प करण्यासाठी. आजचा प्रश्न साधा आहे, पण उत्तर खोल आहे. नमस्कार आरती, रिकाम चॅट्सच्या मंचावर तुमचं खूप खूप स्वागत. आता इन्फ्लुएन्स म्हटलं की खूप फॉलोअर्स असणं म्हणजे इन्फ्लुएन्स, की तुमच्या पोस्टला खूप लाईक्स येणं म्हणजे इन्फ्लुएन्स, की अजून काही? ऍक्च्युली इन्फ्लुएन्स म्हटलं की हा खूप मोठा शब्द आहे, पण दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे पहिल्यांदा बघताना ऑफकोर्स लाईक्स आणि फॉलोवर बघितलेच जातात, पण आय थिंक इन्फ्लुएन्स म्हणजे मी म्हणेन की ट्रस्ट आहे. की लोक तुमच्या तुम्ही जे काही कॉन्टेंट बनवताय त्याच्यावर लोक भरोसा ठेवतायत का, ते त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा उपयोग करतायत का, किंवा त्यांच्या माइंडसेटवर त्याचा काही परिणाम होतोय का. सो आय थिंक ह्या सगळ्या गोष्टी मिळून हा इन्फ्लुएन्स एक मोठा वर्ड आहे, कारण त्याच्या मागे खूप मोठा ट्रस्ट आहे. आज जर मी कुठलं कॉन्टेंट बनवते पण लोक बघून फक्त स्किप करतायत का, त्याचा ऍक्च्युली त्यांच्या रोजच्या ह्याच्यात, म्हणजे जर मी प्लेसेस टाकते किंवा रेस्टॉरंट किंवा एक्झिबिशन, ते त्याला जातात का, आय थिंक त्याला मी इन्फ्लुएन्स बोलेन की लोक तुमच्यावर ट्रस्ट करतात. सो इन शॉर्ट, इन्फ्लुएन्स म्हणजे कोणावरती ट्रस्ट करणं, आपण जे करतोय त्याच्यात थोडाफार चेंजेस करून कोणावरती तरी भरोसा करणं. आय थिंक त्याला मी इन्फ्लुएन्स. सो आपण असं म्हणूया की फॉलोअर्सचा आणि तुझा एक जो रॅपो आहे किंवा ते दॅट इज मेनली इन्फ्लुएन्स. येस, आय थिंक रॅपो म्हणता येईल की जी कम्युनिटी आपण बिल्ड केलेली आहे ती कम्युनिटी तुमच्यावरती किती ट्रस्ट करते. सो त्याच्यावरती आहे. कारण मी आता उद्या तुम्हाला 10 प्लेसेस सांगेन, पण त्या 10 प्लेसेस मध्ये लोक नक्की जात आहेत का, ऍक्शन घेत आहेत की नाही, हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो ट्रस्ट हा मी मोठा फॅक्टर बोलेन नक्कीच. आणि लाईक्स आणि फॉलोवर काउंट हा दिसण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मी नाही म्हणणार की फॉलोवर इम्पॉर्टंट नाही आहेत, काउंट नॉट फॉलोवर बट काउंट इम्पॉर्टंट नाही, नक्कीच आहेत, पण त्याच्यापेक्षा जास्त त्याच्यावरती ऍक्शन जी लोकांकडनं तुमच्या कम्युनिटीने घेतलेली आहे ती जास्त इम्पॉर्टंट आहे. मग मे बी फॉलोअर्स कमी असले पण लोक तुमच्यावर खूप ट्रस्ट करतायत, तर तुमचा इन्फ्लुएन्स जास्त आहे तुमच्या फॉलोअरपेक्षा. ओके. सो आता आयडियल एक इन्फ्लुएन्सर आहे किंवा हा आयडियल इन्फ्लुएन्सर आहे असं कोणाला म्हणते? मी म्हणेन की आज जर मला कोणी काहीतरी रेकमेंडेशन विचारतंय आणि माझ्याकडून सहज नाव येते की तू ह्याचं बघ कॉन्टेंट, तुला आवडेल, तर मी कुठेतरी इन्फ्लुएन्स झालेली आहे त्याच्यावरनं, आणि म्हणून मी कोणाला ते रेकमेंड करते. कारण आपण सहजा कोणाला पटकन रेकमेंड नाही करत कोणाला, आणि तिला नंदेस वी आर शुअर की ह्याचे कॉन्टेंट चांगलं असतं, कारण मी ते ट्रस्टेड आहे. मी मे बी ते अनुभवलंय माझ्या आयुष्यात आणि त्याच्यामुळे मी गेलेले आहे. त्यामुळे मी म्हणेन की तुझ्या प्रश्नाला उत्तर की
आपण कोणाला जर रेकमेंड करतोय कोणाचं पेज किंवा कोणाचं कॉन्टेंट, देन यू आर ऑलरेडी इन्फ्लुएन्स बाय दॅट पर्सन. सो पॉप्युलर असणं आणि इन्फ्लुएन्शियल असणं ह्यात काय फरक आहे? मी म्हणेन खूप मोठा फरक आहे. कारण पॉप्युलर हे शॉर्ट टर्मही असू शकतं, लॉंग टर्मही असू शकतं. बट पॉझिटिव्हिटी आहे तिथे निगेटिव्हिटी सुद्धा आहे. आपण बघतोय आजकाल या इन्फ्लुएन्सच्या जगामध्ये लोक ओव्हरनाईट पॉप्युलर होतात. पण इन्फ्लुएन्स हे लॉंग टर्म आहे. इन्फ्लुएन्स तुम्ही कोणाला एका रात्रीत नाही करू शकत. इट टेक्स अ लॉट ऑफ टाइम, बिल्ड ट्रस्ट, आणि मग त्याच्यानंतर लोक कोणाशी तरी इन्फ्लुएन्स होतात. सो इन शॉर्ट, पॉप्युलॅरिटी इज शॉर्ट टर्म, इन्फ्लुएन्स इज क्वाईट लॉंग टर्म. आणि ह्याला खूप वेळ लागतो. याच्यामध्ये खूप मोठा ट्रस्ट फॅक्टर आहे की आपण कोणावरती पटकन जास्त इन्फ्लुएन्स होत नाही, म्हणजे त्याला वेळ लागतो. पण पॉप्युलॅरिटी, आज कोणाचा व्हिडिओ व्हायरल झाला तर आपण ते उद्यापर्यंत लक्षात ठेवू पण परवा विसरलेलो असतो. सो पॉप्युलॅरिटी आणि इन्फ्लुएन्स मध्ये तो फरक आहे की इट इज ओव्हरनाईट आणि इट कॅन बी फॉरगेटेबल, बट इन्फ्लुएन्स इट विल स्टे फॉर अ लॉंग टाइम इन पीपल्स माइंड. सो आपण असं म्हणूया पॉप्युलर व्हायला एक व्हिडिओ पुरू शकतो, पण किंवा 1-2 व्हिडिओज पुरू शकतात, पण इन्फ्लुएन्सर व्हायला कन्सिस्टंटली तुम्हाला तेवढा चांगला कॉन्टेंट कन्सिस्टन्सी बनवत राहायला आणि पाहिजे. क्वालिटी, आय वुड से दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. की कन्सिस्टन्सी सुद्धा आणि त्याची क्वालिटी पण मेंटेन करायला. कारण कधी कधी काय होतं, कन्सिस्टन्सी मेंटेन करण्याच्या नादामध्ये आपण कधी कधी क्वालिटी Quality डिटोरिएट down होऊन होतं. जाते. पण तसं करता कामा नये, कारण जर क्वालिटी डिटोर झाली, कन्सिस्टन्सीचा काही उपयोग नाहीये. आणि जरी कन्सिस्टन्सी असेल पण जर क्वालिटी नाहीये तर त्याचाही काही उपयोग नाही. आय थिंक दोन्ही गोष्टी पॅरलली असणं आणि पॅरलली पुढे घेऊन जाणं. मे बी इट्स ओके टू टेक अ पॉज आणि देन मूव्ह फॉरवर्ड रादर देन जस्ट रशिंग. सो दॅट्स द मेन थिंग इन पॉप्युलॅरिटी ऑल्सो. सो क्वालिटी म्हणजे नेमकं काय? म्हणजे हाऊ डू यू डिफाईन क्वालिटी इन इन्फ्लुएन्सिंग बिझनेस? त्याचे पण वेगळे प्रकार असू शकतात. पण क्वालिटी म्हणजे आपण किती ऑथेंटिक प्रकारचं कॉन्टेंट समोरच्याला द्यायचा प्रयत्न करतो, किती ऑथेंटिकली ते युजफुल. युजफुल, किंवा लोक त्याच्यातनं काय घेत आहेत. सी, कॉन्टेंट आपण खूप बनवू शकतो. आज मी रस्त्यावरनं जाते, प्रत्येक गोष्टीत कॉन्टेंट आहे. पण प्रत्येक गोष्टी ती मला त्याच्यातनं काही टेक आहे का, तर नाही. तर काही गोष्टी आपण फनसाठी बघतो, काही गोष्टी आपण नॉलेजसाठी बघतो. पण जे आज कॉन्टेंट मी बनवते, लोक जर त्याला सेव्ह करतायत, शेअर करतायत, म्हणजे त्याला त्याच्यातनं त्यांना काहीतरी मिळतंय. आणि दॅट्स व्हाय दे आर ट्रस्टिंग मी फॉर अ नेक्स्ट व्हिडिओ. सो आय थिंक ती एक क्वालिटी आहे. जर काही गोष्टी मी चालू केल्यात आणि मी त्या कंटिन्यू नाही करत आहे, समज आता व्हॉट्सअप ठाण्याचं एक्झाम्पल घेऊन जर मी सांगितलं तर मी बेस्ट 10 थिंग्स, बेस्ट 5 थिंग्स हे वाले व्हिडिओ खूप स्टार्टिंगपासून करते. जेव्हा फॉलोवरही कमी होते तेव्हापासून करते. आय थिंक लोक त्याच्यावरती जास्त ट्रस्ट करतात माझ्याकडे वेन आय रेकमेंड समथिंग. पण त्याच्यात सुद्धा मी जर क्वालिटी डिटोरिएट केली आणि मी काहीही रेकमेंडेशन रेकमेंड केलं तर करायचंय म्हणून मी तो कॉन्टेंट केला, तर पीपल विल नॉट ट्रस्ट, बिकॉज एकदा ते जाऊन बघतील पण मग त्याच्यात त्यांना व्हॅल्यू नाही मिळणार. सो व्हॅल्यू ड्रिव्हन कॉन्टेंट इज मोर लाईक अ क्वालिटी ड्रिव्हन कॉन्टेंट. and that will reduce the rapport between you and the Of course, followers. I will immediately lose the trust. I will immediately lose the faith. त्यांना जो माझ्यात आहे की अरे आरतीचे रेकमेंडेशन नेहमी चांगले असतात, असंच म्हणणारे उद्या बोलतील नाही यार, म्हणजे काही ठीक आहे, रेकमेंड करतात. हा काही रेकमेंड करते किंवा पेडच असेल, असंही लोक बोलतात. म्हणजे लोकांचे व्ह्यूज आहेत ना, आणि मीही बोलू शकते कोणाबद्दल. सो आय थिंक क्वालिटी म्हणजे टू सम इट अप, व्हॅल्यू बेस्ड कॉन्टेंट, लोकांना त्याच्यामधनं काहीतरी घेण्यासारखं असलं पाहिजे, देन इट विल बिकम अ क्वालिटी. क्वालिटी म्हणजे आपला तो वर्ड नाहीये की व्हिज्युअल्स खूप चांगले असले पाहिजे किंवा हे असले. इट्स नॉट दॅट क्वालिटी, पण इट्स मोर ऑफ अ ट्रस्टेबल कॉन्टेंट. सो आता फॉलोअर्स जर का कमी असतील तरी पण इन्फ्लुएन्स जास्त असू शकतो. नक्कीच. म्हणजे मी स्टार्टिंगला पण म्हटलं की फॉलोअर्स हा एक नंबर आहे जो बघण्याचा आहे. ऑफकोर्स आपल्याला सगळ्यांनाच ती गोष्ट नाही समजत की भरपूर लोकांचं असं मिथ असतं की जास्त फॉलोवर म्हणजे जास्त इन्फ्लुएन्स, पण असं नाहीये. आज एक कॉन्टेंट क्रिएटर ज्याचे समजा 5 आणि 10,000 फॉलोअर्स आहेत, पण ते खूप लॉयल आहेत त्याच्याशी आणि खूप एंगेजिंग आहेत त्याच्याबरोबर, तर त्याचा इन्फ्लुएन्स जास्त असू शकतो. मे बी अ फॉलोवर ज्याचे खूप जास्त फॉलोअर्स आहेत. तो नक्कीच द आन्सर इज नाही, की दोन्ही फरक नाही पडत. कमी कॉन्टेंट फॉलोअर्सचे कॉन्टेंट क्रिएटर सुद्धा कॅन डू मच बेटर देन जास्त बिगर. येस. सो आता व्हॉट्सअप ठाणे जेव्हा तू 2-3 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी सुरू केलंस, तेव्हा त्याच्या मागे फिलिंग काय होती आणि ती जर्नी काय होती तुझी? म्हणजे एकदम बेसिक पासून सांगा, म्हणजे मी काय करत होते आणि मग पहिला व्हिडिओ कुठला होता, तिथपासून आम्हाला कसा विचार केलास हे स्टार्ट करायचं आणि ठाणेच का?
सो मी डिजिटल मार्केटर आहे. मी लास्ट 15 इयर्स मी जॉब करत होते. सो फ्रॉम डिजिटल एजन्सी टू ब्रँड साईड, देन ले ऑफ झालं. त्याच्यानंतर पण अगेन ऑन द ब्रँड साईड आणि सगळे जॉब सगळं चालू होतं. मी व्हॉट्सअप ठाणे चालू करायच्या मागचं मेन रिझन म्हणजे मला ठाण्यामधलं काही गोष्टी ज्या चालल्यात त्या मिळत नव्हत्या, की कुठे चाललंय, मी कुठे शोधू? मी गुगलवर पण शोधते, ते गुगलवर तुम्हाला सगळे इन्फॉर्मेशन तर मिळत नाहीत. बिकॉज स्टील इट्स अ लोकल मार्केट. लोकल मार्केटच्या गोष्टी जोपर्यंत कोणती टाकत नाही, तोपर्यंत मिळणार नाहीत. आणि फूड वगैरे तरी आपल्याला वर्ड ऑफ माउथ मधनं मिळतात. पण इव्हेंट्स कुठले आहेत, फॅशन क्लोथिंग कुठलं आहे, किंवा सांस्कृतिक कार्यक्रम कुठले होत आहेत, किंवा अशा सगळ्या प्रकार अजिबात मिळत नव्हते. सो दॅट वॉज द मेन रिझन टू स्टार्ट व्हॉट्सअप ठाणे ॲट दॅट पॉईंट. आणि बघायला गेला तर मी ओव्हरनाईट पेज चालू केलेलं रात्री, की मला आज वाटलं की मी काहीतरी करायला पाहिजे, आणि स्टार्टेड. फर्स्ट पोस्ट मला अजूनही आठवते कोपनेश्वर मंदिराची आहे, आणि मी गेस्टवाली पोस्ट केलेली की तिथे एक तो दिव्याचा स्तंभ आहे कोपनेश्वर मंदिरामध्ये. तर मी ती वाली पोस्ट टाकलेली आणि लोकांना विचारलेलं की गेस. आणि ऑनेस्टली व्हेरी रॉ, मला काहीच आयडिया नव्हती की मी काय काय करणार आहे. लॉट ऑफ स्ट्रगल्स, बोलायचा स्ट्रगल, कारण ऑफकोर्स नॉट हॅव्हिंग द कॉन्फिडन्स. सेकंड, फेस दाखवायचा मोठा स्ट्रगल, चॅलेंज, की त्याच्यात पण कॉन्फिडन्स नव्हता. हा लोक काय विचार करतील, हा एक खूप मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या ह्याच्यात असतो, कुठलंही काम चालू करायच्या ऐवजी, किंवा की लोक काय विचार करतील, माझे फ्रेंड्सच काय बोलतील, माझे घरातलेच काय बोलतील की मी काय करते. पण इट टूक टाइम, 1-1.5 वर्ष थोडा लागला. देन हळूहळू मग फेस रिव्हील करणं, मग त्याच्यानंतर हळूहळू आवाज, व्हॉइस ओव्हर करणं, असा सगळा हा 2-3 वर्षाचा प्रवास आहे, ज्याच्यात आता आय थिंक 1 जानेवारीला वी क्रॉस 100K. सो इट टूक 3 इयर्स टू कम्प्लीट 100K. बट अथक परिश्रम. अथक म्हणजे खूपच खूप परिश्रम. कारण त्याच्या मागे काय असतं ना, जे ऑडियन्स आहे किंवा जे लॉयल ऑडियन्स आहे, फ्रेंड्स आहेत, फॅमिली आहे, दे सी अ फाईन प्रोडक्ट, जो एक व्हिडिओ आलेला असतो. पण त्याच्या मागे होणारे अथक परिश्रम जे असतात, शूट करणं, नंतर त्याला एडिट करणं, व्हॉइस ओव्हर देणं, स्क्रिप्टिंग करणं, ही खूप लॉंग प्रोसेस आहे, जी ऍक्च्युली नाहीच कळत बऱ्याच लोकांना, जे अंटिल अनलेस दे गो थ्रू दॅट प्रोसेस. सो अशी ही पूर्ण व्हॉट्सअप ठाण्याची जर्नी होती 3 इयर्सची. आणि आता येस, अ लॉंग वे टू गो. बघू आता हे पुढे कसं जातं. सो आता आय हॅड सीन युअर कंटेंट. सो भरपूर वेळा बाहेर पब्लिक प्लेसेस मध्ये बोलायला लागतं, किंवा पब्लिक प्लेसेस मध्ये व्हिडिओ बनवतेस. सो तेव्हा पण थोडस एक आता तर नसेल कदाचित, पण पहिले सुरुवातीला असं होतं की आजूबाजूचे लोक काय म्हणतील, किंवा मी कसं बोलू डायरेक्ट सगळ्यांसमोर. नाही होतं, अजूनही थोडंफार होतं, असं नाहीये. पण तेव्हा तर जास्त व्हायचं, होतं, right. कारण एक तर लॅक ऑफ कॉन्फिडन्स, कारण तेव्हा तो कॉन्फिडन्स नसायचा. नंतर काय बोलायचं, 1000 लाईन्स विसरणं, कारण आपल्याला ते बाय हार्टची सगळी सवय नसते ना, किती स्क्रिप्ट लक्षात ठेवणार. सो तो एक प्रश्न असतो. त्याच्यानंतर लोक बघत असतात, तो एक कॉन्शियसनेस असतो की Exactly. कोण बघताना आपल्याला ते नाही बोलतायत, हसतील का हसतील का. आपल्यावर? आणि ते तो आय थिंक इट्स अ व्हेरी म्हणजे मोठं चॅलेंज आहे ते. आजही होतं मला, पण आता कसं ना, आता फरक थोडा कमी आणि पडतो, आता कॉन्फिडन्स पण right. आहे, आणि फरकही थोडा कमी पडतो की ठीक आहे. म्हणजे आता लोकांना आणि आता कसं आहे ना, ऑडियन्स पण थोडं मॅच्युअर झालंय. सो त्यांना माहितीये की असं कोणतरी काहीतरी करतंय ना, सो दे आर शूटिंग फॉर समथिंग. सो आय थिंक इट्स बोथ वेज. लोक पण आपल्याला एक्सेप्ट करतात द वे. आणि आता कसं झालं ना, आता ठाण्यामध्ये सिन्स इट्स अ लोकल पेज, बरेच लोक ओळखायला पण लागले. सो त्याच्यामुळे दे नो की अरे असं काहीतरी होत असेल, आणि ती तयारी शूट करत असेल. देन इट्स स्मूथ, मोर स्मूथ. पण जेव्हा तू सुरुवात केलेलीस तेव्हा तू वर यू लुकिंग ॲट युअरसेल्फ ॲज अन इन्फ्लुएन्सर, की तेव्हा फक्त मला सुरुवात करायची काहीतरी, मला या ग्राइंडचा पण कंटाळा आलाय, काय होतं? मला अजूनही स्वतःला असं इन्फ्लुएन्झर कधी बोलत नाही. मी स्वतःला अजूनही स्टोरी टेलर किंवा ॲज अ क्युरेटर बोलते. मी अजूनही माझा रिसर्च तेवढा स्ट्रॉंग करते की ठाण्यामध्ये काय नवीन येतंय किंवा काय नाहीये. सो इन्फ्लुएन्झर इज अ लॉंग टर्म जर्नी, टू बी ऑनेस्ट. इट टेक्स टाइम. लोकांच्या मनामध्ये इन्फ्लुएन्स करायला खूप टाइम लागतो. सो आता मला 3 वर्षानंतर होताना दिसतोय. पण मी स्वतःला अजूनही क्युरेटर, स्टोरी टेलर आणि रिसर्च करणारी असे एक त्या ह्याचीच बघते. क्युरियस माइंड म्हणून. हां, म्हणजे क्युरियस माइंड, किंवा क्युरेटर इज द बेस्ट वर्ड आय थिंक. स्टोरी टेलर आणि क्युरेटर इज द बेस्ट थिंग. इन्फ्लुएन्सर तर होईलच एका टाइम नंतर, कारण लोक ट्रस्ट करतात. जेव्हा लोक मला येऊन बोलतात की गुगलच्या आधी आम्ही तुमचं पेज ओपन करतो, ठाण्यामध्ये काय होत असेल तर आय थिंक दॅट गिव्स मी दॅट पीस, की जे मी करते ते आय थिंक इट्स वर्किंग इन पीपल्स माइंड. राईट.
सो फर्स्ट टाइम कधी वाटलं की आपल्या कॉन्टेंटला बघून किंवा आपण जे व्हिडिओज टाकतोय त्याला बघून लोक इन्फ्लुएन्स होतात, इन्फ्लुएन्स पेक्षा असं म्हणूया की लोक तिकडे जात आहेत किंवा हे पहिल्यांदा कधी समजलं? आय थिंक ह्याचा आन्सर मी याच्या आधीच दिलं, कारण जेव्हा मला डीएम्स येतात लोकांचे की तुमचा हा व्हिडिओ बघितला, आम्ही तिथे गेलो आणि आम्हाला फार छान वाटलं. आय थिंक दॅट इज इटसेल्फ रेकग्नेशन की आपलं कॉन्टेंट चालतंय, लोक बघतात. आणि एवढंच नाही, कधी कधी मला अक्षरशः अब्रॉडवरनं लोकांचे डीएम्स येतात की, आणि आलेले पण आहेत, की आम्ही या महिन्यामध्ये ठाण्यामध्ये येणार आहे आणि आम्हाला आमचा असा असा प्लॅन आहे, तर तुम्ही आम्हाला रेकमेंड करा, आम्ही कुठे खाऊ शकतो. हो, असे खूप मेसेजेस आहेत की आम्ही कुठे खाऊ शकतो, आम्ही कुठे कुठे जाऊ शकतो, अराउंड काय आहे जे बघू शकतो. आणि एवढेच काय, म्हणजे मेसेजेस लाईक माझ्या भावाचं लग्न आहे, तुम्ही आम्हाला व्हेन्यूज सजेस्ट करा, आम्हाला डेटवर जायचंय, कुठे डेटवाले, असे मला रॅन्डम दिवसाला अक्षरशः 15-20च्या वरती मेसेजेस येतच असतात. सो आय थिंक तेव्हा दॅट्स द होल अप्रिसिएशन मोमेंट की लोक तुमच्या कॉन्टेंटवरती ट्रस्ट करतायत, अँड दॅट्स वाय दे आर आस्किंग यू, गिव्हिंग यू अप्रिसिएशन. अँड सेकंड, मी कुठेही बाहेर गेले अँड सिन्स द हायपर लोकल पेज आय हॅव क्रिएटेड, लोक मला कुठे ना कुठेतरी भेटतातच की तुमचं हे पेज आहे ना, आम्ही तुम्हाला फॉलो करतो, तुम्ही खूप छान कॉन्टेंट बनवता. सो आय थिंक हे सगळं ऐकून फार छान पण वाटतं, आणि ऍट द सेम टाइम इट इज अ लॉट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी ऑल्सो, बिकॉज आपलं नाव अटॅच असतं त्याच्यावर, आपल्या पेजचं नाव आहे, आपलंही नाव आहे. सो आपण ते कसं पुढे नेतो हे खूप इम्पॉर्टंट आहे, आय फील. सो आता जेव्हा आपण ठाणे सेंट्रिक कॉन्टेंट बनवतेस तू, ते रिसर्च कसं करतेस? म्हणजे जे गुगलवर पण नाहीये, म्हणजे जर का मला रिसर्च करायचं असेल तर मी गुगलवर जाईल, गुगलवरच नाहीये, मग मी रिसर्च करू कसा? सी, काही गोष्टी काय ना, आता आफ्टर 1 or 2 इयर्स आता मला बऱ्यापैकी गोष्टी माहित असतात की कुठल्या गोष्टी होतील किंवा कुठल्या गोष्टी नाही होत, किंवा कॉन्टॅक्ट्स पण आता बऱ्यापैकी आहेत की कुठल्या गोष्टी आधी प्लॅन होत असतील तर त्या आम्हाला कळतात की हे होणार आहे किंवा ते नाही होणार आहे. आणि रिसर्च आहे ना, हा सारखा चालूच ठेवावा लागतो. असं नाहीये की आज कुठल्या तरी गोष्टी होणार आहेत तर ते आपल्याला आयत्या कुठून तरी येतील. म्हणजे माझ्याकडनं मी कंटिन्यू सोशल मीडियावरती सर्च करत असते की कुठे काय होणार आहे का, नवीन काय आहे, हा एक्झिबिशन कधी आहे, ते कधी आहे, किंवा गुगलवरती ॲज यू सेड की नाही मिळत सगळं गुगलवरती, पण कीपिंग दोज कॉन्टॅक्ट्स अलाइव्ह, टॉकिंग टू पीपल अगेन अँड अगेन, आय थिंक दॅट गिव्स मी मोर इन्फॉर्मेशन अबाउट की काय होणार आहे. पण ह्या अख्ख्या प्रोसेसमध्ये जेव्हा इतका हायपर लोकल कॉन्टेंट असतो, तरी ठाणे इतकं लहान नाहीये, नाही, अजिबात लहान अजिबात नाही. नाही, पण त्यातल्या त्यात ठाणे इज अ ठाणे, म्हणजे हम्म. तुझं कॉन्टेंट ठाण्याच्या अराउंड रिव्हॉल्व्ह हो होतो. हो. तेव्हा ह्याबद्दल कॉन्टेंट बनवताना सर्वात मोठं चॅलेंज काय असतं? चॅलेंज म्हणजे एक तर माइंडसेट आहे, मला असं वाटतं, कारण दोन प्रकारचे कॉन्टेंट असतात. एक तर स्वतःचं कॉन्टेंट आहे, त्यानंतर ब्रँड डील्स आहेत, आणि मेन तर चॅलेंज ब्रँड डील्स. मला माहिती आहे की मला काय करायचं, हे आलंय आणि त्यांच्यासाठी मला व्हिडिओ बनवायचा आहे. अगेन त्याच्या मागची स्टोरी वेगळी आहे. पण जेव्हा स्वतःचं हायपर लोकल कॉन्टेंट आहे तेव्हा लोकांचा माइंडसेट की लोकांना असं वाटतं की हायपर लोकल इज लिमिटेड. म्हणजे ठाण्याचं ना, म्हणजे छोटंच आहे, म्हणजे हे चालणार नाही, पण इट्स नॉट, इट्स लाईक अ नेटवर्क आणि इट्स क्वाईट निश. जे लोकांना कळत नाही की कमी ह्याच्यामध्ये जेव्हा आपण जातो तर आपली विजिबिलिटी खूप मोठ्या आणि संख्येने वाढते. सो हा वाला जो पॉईंट आहे ना, हा खूप इम्पॉर्टंट आहे. माइंडसेट चेंज करायला खूप थोडा टाइम लागला लोकांना हे पटवून द्यायला की नाही, मुंबईपेक्षा ठाण्यामध्ये प्रमोट करणं विल गिव्ह यू मोर विजिबिलिटी फॉर युअर ब्रँड ऑर युअर लोकल बिझनेस ऑर एनिथिंग देन प्रमोटिंग इन अ बिगर पूल. सो आय थिंक हा एक मोठा चॅलेंज होता तेव्हा, की लोकांना कन्व्हिन्स कसं करायचं, लोकांना तुमच्या कॉन्टेंटवरती ट्रस्ट करायला कसं भाग पाडायचं. पण आय थिंक इट हॅपन्ड इव्हेंच्युअली. आणि त्याच्यानंतर क्रिएटर मार्केट सुद्धा थोडं ग्रो झालं, इन्फ्लुएन्शियल मार्केट पण ग्रो झालं, आणि आता लोक मोर दॅन ऍड्स ऑर मोर दॅन मार्केटिंग, आय थिंक क्रिएटर्स आणि इन्फ्लुएन्सरवर जास्त, युजीसी कॉन्टेंटला जास्त व्हॅल्यू देतात. सो सो आता क्रिएटर इकॉनॉमीमध्ये ऍज अ लोकल इन्फ्लुएन्सर काय व्हॅल्यू आहे असं वाटतं? आय थिंक मी आत्ताच जे बोलले की लोकल लोकांना खूप छोटं वाटतं की लोकल का करावं, त्यापेक्षा आपण मोठ्या पूलमध्ये उडी मारू शकतो. पण आय थिंक दॅट्स नॉट द केस. जेव्हा तुम्ही लोकल जाता तेव्हा तुमच्या व्हायरॅलिटीची, तुमच्या एक्सपोजरची जी चान्सेस आहेत ते जास्त बेटर असतात रादर दॅन, कारण तुम्ही विचार करा, आता मी लोकल इन्फ्लुएन्सर आहे, मला ठाण्यामध्ये ओळखण्याची, जर मी अजून इंडियाची इन्फ्लुएन्सर असते तर मला किती लोक ओळखली असती? व्हेरी फ्यू. पण आज ठाण्यामध्ये आहेत तर मला ठाण्यामध्ये बरीच लोक ओळखतात. अँड सेम गोज फॉर ब्रँड एज वेल, की जेव्हा ब्रँड्स या छोट्या पूलमध्ये, छोटं नाहीये पण आपण बोलूया त्याला आता हायपर लोकल छोटं, त्याच्यात जातात तेव्हा त्यांची व्हायरॅलिटीचे चान्सेस खूप जास्त असतात.
रादर दॅन मोठ्या पूलमध्ये उडी मारण्यापेक्षा. सो आय थिंक लोकल इज निश. दॅट इज व्हॉट आय विल से. So this is more advantage than Yeah, a disadvantage. डिसएडव्हान्टेज. करेक्ट. इट इज Right. बिगर ऍडव्हान्टेज. कारण Right. समजा तुमचं स्टोअर जर ठाण्यामध्ये आहे, तुम्ही मुंबईला करून कायच करणार आहे. त्याचे बरोबर आहे. पर्सेंटेज फार कमी आहेत जे ठाण्याला येऊन शॉपिंग करतील. पण जर ठाण्यातल्याच लोकांना कळतंय, भले तो व्हिडिओ तुमचा कमी लोकांपर्यंत पोहोचेल, पण टर्न आउट तुमचा जास्ती त्याच्यापेक्षा होईल. जास्त असणार आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. सो So- आता नाही नाही, finish. नाही, बोल. सो जेव्हा ब्रँड्स तुला अप्रोच करतात, ठाण्यातले ब्रँड्स, त्यांची तुझ्याकडनं एक्सपेक्टेशन काय असते आणि त्यांना तो इन्फ्लुएन्स मिळालाय नाही मिळालाय ह्याला चेक करायला काही पॅरामीटर्स असतात, काही असतं असं काही? पॅरामीटर आपण बोलू शकतो. सी, डिजिटल मीडिया इट सेल्फ इज अ मेजरेबल मीडिया. That's the biggest दॅट्स द advantage. बिगेस्ट ऍडव्हान्टेज आणि तो असणारच आहे. आय थिंक वाय डिजिटल मीडिया हॅज sailed so far than the print and Print, news media absolutely. because of the measurability. Right. So ब्रँडचे एक्सपेक्टेशन असतात बऱ्यापैकी, पण जर मॅच्युअर आणि स्मार्ट ब्रँड आहे तर त्यांना कळतं की व्ह्यूज पेक्षा लाईक्स, कमेंट, शेअर्स याला जास्त व्हॅल्यू आहे. हम्म. जेव्हा लोक तुमचा व्हिडिओ सेव्ह करतायत किंवा शेअर करतायत मोर दॅन लाईक्स, इट हॅज मोर व्हॅल्यू तेव्हाच. कारण जेव्हा आपण आपला एक व्हिडिओ दुसऱ्या फ्रेंडला पाठवतो, आपल्याला पण थोडंफार चांगलं फील करायचं असतं ना की आपण हा बरोबर. कोणाला तरी पाठवतोय. सो जेव्हा असे लोक शेअर करतात, इटसेल्फ तुझ्या व्हिडिओमध्ये क्रेडिबिलिटी आहे. आणि मेजरेबल बोलायला गेलं तर काही ब्रँड्सला व्ह्यू पाहिजे असतात, म्हणजे आय विल नॉट लाय. पण स्मार्ट ब्रँड्स, मच्युअर ब्रँड्स ते अंडरस्टँड की व्ह्यूज पेक्षा या सगळ्या गोष्टी जास्त इम्पॉर्टंट असतात. आणि आय ऑलवेज टेक द फॉलोअप विथ क्लायंट की व्हिडिओ कसा चालला. काही चालतात, काही नाही चालत. आय बी व्हेरी ऑनेस्ट. पण आता बरेच जे माझे ब्रँड्स आहेत त्यांच्याबरोबर मी रेग्युलर काम करते. सो इट्स अ क्रेडिबिलिटी आय फील की Correct. हो. ते परत करतायत, म्हणजे येतात देर इज म्हणजे सम त्यांना थिंग्स काहीतरी दे आर फायदा गेटिंग. मिळतोय. बरोबर. हा, आणि आय थिंक तीच आपली एक हे आहे की लोक परत करतात म्हणजे इट्स वर्किंग फॉर देम. काही नाही करत, काही करतात, पण मेजॉरिटी 80% ऑफ माय ब्रँड्स आर रिपिटेटिव्ह. म्हणजे मी त्यांच्यावर 3 वर्षाचा माझा एक्सपिरियन्स आहे की आय ऑलवेज वर्क देम ऑन इयरली ऑर 6 मंथली ऑर 3 मंथ्स बेसिस ऑल्सो. काही तर मला हे पण विचारतात आपण महिन्याला 2 करूया, पण मी त्यांना नाही सांगते. मग ते खूप अति वाटतं. अति पण वाटतं, पुशी वाटतं. सेकंडली, जर जो रीच मी त्यांना डे 1 ला दिला आणि त्यांनी 15 दिवसांनी अजून एक तो मी नाही देऊ नाही शकणार. देऊ शकत. Correct. बरोबर. पैसे इज अनदर थिंग की आय एम गोइंग टू अर्न फ्रॉम इट, बट तो तसं अर्न करून काहीच फायदा नाही. बिकॉज थर्ड टाइम तो विचार नाही करणार माझ्याबरोबर करायचा. बोलेल की अरे 2 केले, तिसरा नाहीच चालणार, दुसरा पण नाही चालणार. सो दॅट्स द फॅक्ट. सो आय ऑलवेज गाईड द ब्रँड जेव्हा पाहिजे की तुम्ही हे नका करू. कारण काही ब्रँड्स असतात थोडेसे उत्साही की आपल्याला 3 करायचे, 4च करायचे, पण इट डझंट वर्क दॅट वे. सो आता ब्रँड डील्स म्हणजे सपोज आपण म्हणूया पेड प्रमोशन्स आणि ट्रस्ट, ह्या दोघांना कसं बॅलन्स करतेस? खूप मोठा प्रश्न आहे हा की दोन्ही म्हणजे बॅलन्स असं आहे ना की मी सगळे ब्रँड नाही करत. सो माझे स्वतःचे काही रूल्स आहेत माझ्यासाठी की जी गोष्ट मला पटत नाही ती मी प्रमोट नाही करत. सो फॉर फॉर एक्झाम्पल एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल स्टॉक मार्केट बघूया आपण एक ॲज अ कॅटेगरी, जो खूप मोठा प्रश्न आहे आणि मे बी आय एम नॉट अ एक्सपर्ट इन दॅट. उद्या मला व्हिडिओ बनवणं कठीण नाहीये, मी काय जाईन त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये मी शूट करेन, बट आय डोंट नो व्हॉट दे आर गोइंग टू गिव्ह इन रिटर्न टू पीपल हु आर गोइंग टू गो टू देम. सो त्याच्यासाठी मला ठरवलंय की हे असे इन्स्टिट्यूट आय डोंट प्रमोट. म्हणजे माझ्या ह्याच्यावरती एकही व्हिडिओ तसा नाही मिळणार तुम्हाला जे मी नाही करत. काही अजून एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर जर मला कुठली गोष्ट हायजिनिक नाही वाटली तो आय से नो. की कारण उद्या जर तू तिथे गेलास माझ्या रेफरन्स आहे, तुला अतिशयच नाही आवडली तर तू काय बोलते, अरे आरती पैशासाठी काही प्रमोट. एखादं रेस्टॉरंट हा मला तिकडे हायजिनिक नाही नाही वाटत. आणि वाटलं, अजूनही ह्याच्यात ना पण 2 प्रकार आहेत. असं झालंय का पण कधी? होतात ना, आणि ह्याच्यात 2 प्रकार आहेत. हे बघ, एक तर निगेटिव्हिटी आहेच, म्हणजे पीपल से पॉझिटिव्ह, पीपल से निगेटिव्ह ऑल्सो. पीपल हॅव डिफरंट चॉईसेस. आता जिथे फूड मला आवडते मे बी तिथे तुला अजिबातच नाही आवडणार, पण दॅट डझंट मीन की ते वाईट आहे. आणि काहीतरी जेन्युअनली वाईट आहे, Right. म्हणजे अजिबातच हायजिनिक नाहीये, ते कसंही बनवतात बट आय एम स्टील प्रमोटिंग. ठीक आहे, असंही होतं. आणि जिथे चॉईस ऑफ डिफरन्स आहे की हे फूड मला, जसं आता मला सुशी आवडते, पण उद्या तू नॉन सुशी लवर आहेस आणि तू तिथे जाऊन खाल्लं तर अजिबातच नाही आवडत, किती चांगली गेली ती नाही आवडणार. तर तुझा ओपिनियन काय होणार की अरे ही फालतूच जागा आहे, इथे नाहीच जायला पाहिजे.
सो असे 2 प्रकारचे ओपिनियन तुला नेहमीच मिळणार आहे. पण जर प्रश्नाचं उत्तर द्यायचं राहिलं तर मी कॉन्शियस आहे माझ्या ब्रँड प्रमोशन्समध्ये की मी जे मला पटत नाही ते मी नॉर्मली नाही प्रमोट करत. आय से नो टू ब्रँड्स. ओके. सो आता जेव्हा आपण एखाद्या ब्रँड डील बद्दल बोलतोय तर एखादा इन्सिडेंट जो तुला पण वाटलं नव्हतं की इतकं त्याला प्रमोशन मिळेल किंवा इतकं त्याला रेकग्निशन मिळेल आणि दॅट ब्रँड वॉज लाईक क्रेझी, क्या कर दिया मॅडम असं? असे तर बरेच प्रकार हे आहेत, पण एक तर माझं युनिकॉर्न पीआरचं रील खूप जास्त व्हायरल झालेली. दिस वॉज 2 मिलियन ऑर समथिंग, ज्याच्यात फोनबद्दल होतं. आणि नॉर्मली फोनचे व्हिडिओ कसे आहेत ना, इट्स अ चॉईस. ॲपल घ्यायचा आहे का सॅमसंग घ्यायचा आहे, लोकं त्यांच्या प्रेफरन्सप्रमाणे घेतात. पण जो मी तिथे ॲपलचे iPhone 16 प्रमोट केलेला, विच वेंट व्हायरल. त्याच्यानंतर फूडमध्ये पण बऱ्यापैकी व्हायरल होतात. आणि मी ना खूप लोकल जॉईंट सुद्धा प्रमोट करते, जे मे बी लोकांना आवडतात, नाही आवडतात, पण जे आणि दीज आर नॉट ब्रँड डील्स. लोकांना नाही कळत. म्हणजे आज मी एक वडापाव जरी प्रमोट केला ना, लोकं त्याच्यावर लिहितात की पेड प्रमोशन, पेड प्रमोशन. अच्छा. वडापाववाले पेड प्रमोशन नाही करत. हे इट इज बेसिक. कधी-कधी ना म्हणजे माझा मुद्दा काय असतो माहितीये का, की लोकल हे नाही पैसे देऊ शकणार आहेत. पण इफ समथिंग इज जेन्युइनली गुड, तर व्हाय नॉट टू गिव्ह देम सम एक्सपोजर ज्यांनी त्यांना चांगलं मिळेल. जसं एक भाई वडापाववाला मी केलेला आता रिसेंटली. तो जस्ट ओपन करायचा डे 1. विंडोजला आहे ना ते? हां. डे 1ला मी त्याची रील केली, कारण मी केलेली आणि मला जेन्युइनली आवडलं. तूही खाऊन बघ, तुलाही आवडेल. हो, तिकडे रोल आहे म्हणजे लाईन लागते तिकडे. पहिले नव्हती. मी सांगते ना, मी डे 1ला शूट केलं. अच्छा. डे 1ला, डे 2ला. ओह. सेकंड डेला मी त्याची रील शूट केलेली, त्याच दिवशी टाकलेली. हे समथिंग न्यू म्हणून मी ते टाकलं. पण न्यू काय त्याच्याबद्दल म्हणजे सॉरी न्यू असं नाही, तिथे ते वडापाव न्यू होता. न्यू जॉईंट. न्यू अच्छा. जॉईंट. हां, न्यू जॉईंट. आणि तिथे म्हणजे गर्दी, तिथे लोकं म्हणजे अशी मारामारी झालेली आहे ती वडापाव वगैरे घ्यायला, असं सगळं हे होतं. आणि मी सेकंड डेला का थर्ड डेला त्याच्यानंतर तिथे अफलातून गर्दी झाली. पण Wow. आता जर मी तिथे जाते ना, त्यांनी तिकीट सिस्टम केलंय. त्यांची लाईन आहे. म्हणजे आता तुला ती भसड दिसणार नाही, की लोकं त्याच्यावरती अंगावर उड्या मारतायत आणि हे करतायत. आणि यावेळी मी त्याच्याकडे स्वतः खायला गेलेली, स्वतः लाईनीत उभे राहून. तर त्यांनी मला तिथून ओळखलं, की मॅडम तुम्ही पहिली रील केलेलीत ना? मी म्हटलं हो. नाही, त्यांनी त्याच्यानंतर बोललं मॅडम खूप वाट लागलेली. मग आता आम्ही हे सगळं करायला लागलं. आणि आता ही इज गोइंग टू स्टार्ट अ सेकंड वन. अरे वाह! सो नॉर्मली मी असं करते, की ब्रँड मनी इज वन पार्ट. सेकंड, ज्यांना एक्सपोजर मिळायची गरज पण आहे, हू कॅनॉट पे. सो तेही मी करते. बरेच लोकल जॉईंट मी प्रमोट केलेत. जसं नॉनव्हेजचे पण आपले लोकपुरम आहे, त्या साईडला मोठे मोठे छोटे आहेत जॉईंट, जे नाही प्रमोशन करत, पण तेही मी प्रमोट करते. सो डिपेंड्स. आता आपण कधी असं होतं का, की आपण खूप ऑनेस्टली काहीतरी कॉन्टेंट बनवलंय आणि त्याच्यावरती खूप हेट मिळालंय आणि मग हाऊ डू यू हँडल दॅट हेट? हा खूप मोठा मुद्दा आहे ऑनेस्टली. हेट तर मिळतच. मी मगाशी पण सांगितलं, की हेट इज पार्ट अँड पार्सल ऑफ युअर कॉन्टेंट जर्नी. राईट. स्टार्टिंगला ना मला खूप राग यायचा, की म्हणजे ऑनेस्टली मी ऑनेस्ट सांगते, की खूप राग यायचा, की लोकं एवढं मेहनत करून, तुम्हाला माहितीये का, की मागे किती याच्यामध्ये एफर्ट जातात आणि किती हे होतं, किती मेहनतीने तो व्हिडिओ बनवायला लागतो आणि तुम्ही त्याच्यावरती इझिली एक कमेंट करून निगेटिव्हिटी स्प्रेड करता. पण हळू-हळू जसं-जसं मी हे पुढे-पुढे करत गेले आणि देन आय रिअलाइज, की जसे पॉझिटिव्ह लोकं आहेत तसे निगेटिव्ह असणार. लोकांचे पर्स्पेक्टिव्ह वेगळे आहेत. माझा आणि तुझा पर्स्पेक्टिव्ह सेम असण्याची गरजच नाहीये. बरोबर. आणि मी कमेंट करून मी माझा हे का तुला सांगू? आय हॅव क्रिएटेड विथ अ गुड इंटेन्शन आणि ते माझी मतं आहेत. सो त्याच्यानंतर मग हळू आय हॅव स्टार्ट रिप्लायिंग. अनटिल अँड अनलेस मला वाटते, की या ठिकाणी रिप्लाय करून खरंच काही मीनिंग आहे, तर मी रिप्लाय करते. अदरवाईज आय जनरली डोंट. I don't entertain such kind of negativity content or anything. I leave it there. सो जेव्हा तू आता कॉन्टेंट रिजनल लँग्वेज मराठी, हिंदी मध्ये तू जेव्हा करतेस, तो कॉन्शियस डिसिजन होता तुझा की हो. त्याचं झालं? नाही, कॉन्शियस डिसिजन त्याच्या मागची पावर काय आहे म्हणजे? हो. कॉन्शियस डिसिजन होता, कारण मला असं वाटतं रिजनल लँग्वेजमध्ये, मग ती मराठी असो, हिंदी असो किंवा कुठलीही असो, लोकं खूप फार लवकर कनेक्ट करतात. कारण मी तुला काहीतरी इंग्लिशमध्ये सांगते किंवा दुसऱ्या कुठल्या लँग्वेज, पण तेच मी तुला मराठीत सांगेन किंवा हिंदीमध्ये सांगेन, तू माझ्याबरोबर फार लवकर कनेक्ट होशील. तुला ते पटकन समजतं, कारण आपण आपल्या मदर टंगशी किंवा रिजनल लँग्वेजशी फार कनेक्टेड असतो. सो आपण कुठली तरी गोष्ट ऐकताना आपण फार लक्ष देऊन पण ऐकू, जेव्हा ते आपल्या लँग्वेजमध्ये, आपल्याला ते फार लवकर समजतं. किंवा
मे बी अटेन्शन स्पॅन आपला तिथे थोडा जास्त असतो देन द अदर लँग्वेज. सो हा कॉन्शियस डिसिजन होता टू डू कॉन्टेंट इन रिजनल लँग्वेज. ऑफकोर्स मी मिक्स करते, असं काही मी म्हणणार नाही की मी रिजनलच करते किंवा हे करत नाही. माझे इंग्लिश, हिंदी, मराठी सगळ्या टाईपचे कॉन्टेंट असतात. पण रिजनलसाठी थोडा सॉफ्ट कॉर्नर तिथे आहे, कारण इट कनेक्ट्स वेल. आणि मी बघितलं पण आहे, इनसाइट्स प्रूव्ज एव्हरीथिंग, की जेव्हा रिजनल कॉन्टेंट असतो तेव्हा तो चालतोही जास्त, शेअरेबल जास्त कॉन्टेंट असतो. सो येस. ओके. आता एखाद्याने ठरवलं की मला कॉन्टेंट क्रिएशन सुरू करायचंय, एखाद्या यंग कॉन्टेंट क्रिएटरनी, तर त्यांनी काय गोष्टीचं पहिलं हे केलं पाहिजे, म्हणजे पहिल्या काय गोष्टी बघितल्या पाहिजे, हे इम्पॉर्टंट आहे. हा प्रश्न हा जो आहे ना, याच्यामागची एक बॅकग्राऊंड असं आहे. रिसेंटली शंतनू देशपांडेने एक रील बनवलेलं, जिथे तो म्हणत होता की 20-25 वर्षातले जे इन्फ्लुएन्सर्स आहेत त्या वयोगटातले, ती लोक आपली शाळा, शिक्षण, करिअर ह्याच्यावर काही फोकस न करता फक्त कॉन्टेंट बनवत आहेत. आणि त्याने तिथे फ्लॅग केलेलं आहे खूप, दिस इज अ रेड फ्लॅग, असं नाही केलं पाहिजे. सो तुझं मत काय? सो फर्स्ट ह्याला की काय करायला पाहिजे, सगळ्यांनी कॉन्टेंट जनरेट करायला पाहिजे. आय वुड नॉट से की नाही करायला पाहिजे किंवा हे. आणि जर करायचं असेल तर डोंट थिंक की तुमच्याकडे कुठला फोन आहे, कुठले टूल्स आहेत आणि काय. जस्ट स्टार्ट. आय मीन स्टार्टिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि 3 गोष्टी त्याच्यासाठी तुम्ही लक्षात ठेवायच्या, की फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही निश काय चूज करताय तुमचा, तुम्ही का करताय, तुमचा त्याच्यातनं मुद्दा काय, आणि तुम्ही ऑडियन्सला ह्याच्यामध्ये तुमच्या कॉन्टेंटमधनं काय देऊ शकता. जर तुम्ही या 3 गोष्टींचा नीट विचार केलात तर आय थिंक एनी कॉन्टेंट क्रिएशन जर्नी विल बी इझी फॉर यू. बिकॉज तुमचं विजन क्लिअर आहे की मला का हे करायचंय, मी कुठलं निश चूज करते, मी ते कन्सिस्टंटली करू शकेन की नाही. कन्सिस्टन्सी इज इम्पॉर्टंट. आणि थर्ड आय सेड की ऑडियन्सला आपण ह्याच्यातनं काय रिटर्न मध्ये देऊ शकतो, म्हणजे ते आपल्याकडनं काय घेऊ शकतो, व्हॅल्यू काय आहे, की कुठलं म्हणजे कुठलंही कॉन्टेंट बनवून there has to be some value, otherwise it's just a scrollable content. So हे 3 असले तर आय डोंट थिंक सो की तुम्हाला फोन किंवा टूल्स किंवा माईक आणि या सगळ्याची एवढी काही गरज आहे. दॅट इज फॉर फर्दर, जेव्हा तुम्ही तुमचं हे करताय. आणि जो मगाशी तू प्रश्न विचारलास, जे बोललास की इट इज अ रेड फ्लॅग, आय वुड से इट इज अ रेड फ्लॅग. मी हे नाही, म्हणजे रेकमेंडेशनची तर गोष्टच नाहीये, पण शिक्षण सोडून किंवा करिअर सोडून कॉन्टेंट क्रिएशन हे करिअर चूज करणं इज वन थिंग. बट आपल्याला, कारण हे एक बबल आहे. आज हे किती लॉंग टर्म पर्यंत चालेल. आपण आता ही जनरेशन बघितली की आधी ऑर्कुट होतं, त्याच्यानंतर फेसबुक आलं, आता इंस्टाग्राम आलं, मध्ये टिकटॉक पण आलेलं, त्याच्यानंतर आता इंस्टाग्राम आहे. टिकटॉक बंद झालं का आपल्या इथे बॅन झालं, त्याच्यानंतर आता इंस्टाग्राम आहे. सो प्रत्येक ह्याला काहीतरी एक टाइम आहे आणि तो बबल कधी ना कधीतरी फुटणार आहे. मे बी काहीतरी नवीन येईल, असं नाहीये की हे जाणार नाहीये. आपली जनरेशनच आताची नेक्स्ट अशी आहे जी याच्यावरती इट्स अ लूप, लोकांना ते आवडतंय. बट सगळं सोडून, आय मीन लिव्हिंग युअर एज्युकेशन, लिव्हिंग युअर करिअर अँड डुईंग दिस ॲज अ फुल टाइम इज डेफिनेटली अ रेड फ्लॅग. आय थिंक यू शुड परसिव्ह दिस अलॉंग विथ युअर एज्युकेशन अँड करिअर. येस. आता भरपूर वेळा ना आपण न्यूजमध्ये पण बघतो किंवा इंस्टाग्रामवरच बघतो की लोक व्हायरल होण्यासाठी रील्स बनवतात आणि त्याच्यासाठी कोणत्याही हद्दीला जातात, म्हणजे त्याच्यात लोकांचे मृत्यू वगैरे पण झालेले आपण बघतो. सो काय वाटतं, व्हायरल होण्यासाठी लोक काय लेवलला जातात आणि ते किती इम्पॉर्टंट आहे की नाही आहे, त्याच्याने काही फरक नाही पडत? ऍक्च्युली कसं आहे ना, आता सगळ्यांनाच व्हायरल व्हायचंय. कॉन्टेंट क्रिएशनच लोक या इंटेन्शननी चालू करतात की आम्हाला व्हायरलच व्हायचंय. पण व्हायरल कॉन्टेंट क्रिएटर. हा, सो त्यात कसं आहे ना, जसं आपल्या ह्याच्या आधीचा पण होता की आपण का करतोय, आपलं इंटेन्शन काय आहे, आपण व्हॅल्यू काय देणार आहे. आणि जेव्हा व्हायरॅलिटीच्या चक्करमध्ये आपण जातो ना, आपण खूप घाई करतो. म्हणजे हे मी पण, एक फोमो असतो तो, की आज ट्रेंड चालू झालाय, हा ट्रेंड मला पण बनवायचा आहे. सो त्या घाईच्या चक्करमध्ये आपण एक तर क्वालिटी पण डिटोरिएट करतो, आपण आपली कन्सिस्टन्सी वरती सुद्धा एक सगळं कॉम्प्रोमाइज होतं. आणि मग आपण त्या कॉन्टेंटच्या फक्त मागे लागतो. रेसमध्ये अडकून काय होतं ना, आपण सगळंच हॅम्पर करून बसतो. म्हणजे, आणि हे सगळ्यांना फोमो होतं, असं नाही म्हणत की मला होत नाही. आज कोणीतरी कुठलं तरी कॉन्टेंट केलं तर मलाही मनात त्याची एक चूल असते की यार मला हे करायचंय, मला हे करायचंय. पण देन आता मी मला स्वतःला हे सांगायला चालू केलं की इट्स ओके नॉट टू रन. कारण आपलं विजन आहे ना, आपण आपलं विजन आणि आपली जी जो पाथ आपण चूज केलाय तो सोडून आपण दुसऱ्याच्या पाथवरती नाही जाऊ शकत. कारण तो त्यांनी चूज केलेला आहे, त्याच्यासाठी मे बी इट्स वर्किंग. माझ्यासाठी चालेल नाही चालेल हे माहिती नाहीये. आणि मी उगाच त्याच्या मागे जर पळाले तर एकतर मी माझं काहीतरी प्लॅन केलेलं असेल ते साईडला राहायचं आणि मी ह्याच्या मागे पळते, विच विल नॉट वर्क इन माय फेवर. सो येस, इट्स अ रेस, इट्स अ फोमो, बट आय थिंक टेक युअर ओन स्पीड
to reach that level. Things will happen if you're doing it good. If you're giving the quality, I think things will happen at its own pace. सो असं पण होतं का, म्हणजे आता हे जस्ट फ्रॉम युअर आन्सर आय थॉट अबाउट इट, की तू आता भरपूर कॉन्टेंट क्रिएटर्सना भेटत असशील, हम्म. सो साधारण तुझ्या आसपास चालू केलेलं पण आता तुझ्यापेक्षा खूप जास्ती फॉलोअर्स आहेत, थोडी जेलसी वाटते, अरे अरे काय कसं काय पुढे गेला, मी नाही अजूनपर्यंत तेवढं गेले, असं कधी वाटतं का? आहेत आणि असे बरेच हा आणि मग असं वाटलं तर हाऊ डू यू हँडल इट? एक्झॅक्टली जेलसी नाही वाटत, पण एक काहीतरी ती गोष्ट आहे Sense जी of मनात competition. ती वाटते की अरे मी पण एवढी मेहनत करते पण ती हम्म. गोष्ट होत नाहीये. फॉलोअर्स जेव्हा एकदम स्लो वाढतात तेव्हा पण ती एक मनामध्ये असते, मे बी नॉट कन्सिडरिंग समवन एल्स, पण एक स्वतःच्या मनात असते की वेअर आय एम डुईंग रॉंग. म्हणजे उगाच आपल्याला असं वाटत असतं, आणि हे मला आता रिअलाइज व्हायला लागलंय की आपण हा विचार उगाच करतो की आपण आपल्या पेस. आज जेव्हा मी 3 इयर्स मागे वळून बघते तेव्हा इट हॅज कम अ लॉंग वे. म्हणजे 3 वर्षामध्ये काही लोक आहेत ज्यांचे 3 वर्षामध्ये 100K नाही झालेले आहेत, ज्यांना 10-10 वर्ष लागतात. जेव्हा क्रिएटर्स त्यांची स्टोरी टाकतात की आय वॉज ॲट वन प्लेस फॉर 3 इयर्स 4 इयर्स ॲट सम नंबर, राईट तेव्हा मी विचार करते मे बी दिस इज ऑल्सो अचीवमेंट फॉर समवन. राईट राईट उद्या 10 लोक माझ्याकडे पण यांनी बघतात की अरे तिने एवढं रीच केलं, आमचे एवढे होत नाहीत. सो एव्हरी वन स्टोरी इज डिफरंट. डिफरंट. सो कोणाचे जर ओव्हरनाईट 100K होत आहेत, दॅट इज देअर स्टोरी, दॅट इज देअर मेहनत मे बी, पण माझी स्टोरी वेगळी आहे, त्यांची वेगळी आहे. सो इट्स ओके. आणि आता ते मी स्वतःला सांगते, पण जेव्हा तुम्ही इनिशियल क्रिएटर असताना तेव्हा ते स्वतःला समजावणं खूप डिफिकल्ट आहे. सो ही मॅच्युरिटी यायला थोडा वेळ लागतो. यू अंडरस्टँड द इंडस्ट्री अँड देन कसं ब्रँड्स कसे फंक्शन करतात, आपण स्वतः कसं घेतलं पाहिजे. काय ना, अजून एक छोटा मी मगाशी क्रिएटरच्या ह्याच्यात मला बोलायचं होतं की ह्याच्यात ना आपण आपलं सगळ्यांना खूप इन्व्हॉल्व्ह करून बसतो. वी आर ऑल 24/7 ऑन फोन. आपण 24/7 कॉन्टेंट क्रिएशनच्या जर्नीमध्ये असतो की स्क्रिप्ट बनवा, हे बनवा, ते बनवा. ह्याच्यामध्ये ना एक मेंटल पीस आहे ना, हा कुठेतरी लूज होतो आणि खूप जास्त लूज होतो. हे मी गेले 2-3 वर्षात अनुभवलंय. कारण माझ्या फोनचा टाइम इज लाईक 10 तास 11 तास. मी रात्री 3-3 वाजे तो रात्री 3-3 वाजेपर्यंत मी एडिट सुद्धा करते. बट देन आय रिअलाइज समवेअर की नो, मला हे ॲज अ ऑफिस सारखं सुद्धा बघायला लागणार आहे की आय हॅव टू वर्क सर्टन आवर्स अँड हॅव टू लिव्ह इट असाइड बिकॉज इट्स गोइंग टू हॅम्पर माय हेल्थ. सगळ्याच ना, माझी फॅमिली लाईफ, एव्हरीथिंग इज गोइंग टू हॅम्पर. आय एम ऑलवेज ऑन फोन. आणि आता आपण सगळेच एकदम ऑलवेज इन द थॉट की अरे किती वाढले किती नाही वाढले, किंवा स्ट्रेस आहे. आणि फोमो म्हणजे आता एक व्हिडिओ टाकला तर तो समज चालत नाहीये, तर अनदर लेवल भीती तिथे होते की अरे व्हिडिओ चालत नाहीये, स्ट्रेसमध्ये आहेत. सो ते नाही करायचं. इट्स ओके, चालला तर चालला, नाही चालला तर नाही चालला. इट इज नॉट इन माय हँड की तो व्हिडिओ चालेल किंवा नाही चालेल. सो अगेन दिस इज अ मेसेज टू एव्हरी क्रिएटर्स, इट्स ओके की ते चालतंय की नाही चालतंय. यू हॅव टू डिटॅच, अदरवाइज इट्स अ लूप. यू आर ऑलवेज रनिंग इन टू इट. इट्स हार्मफुल. It's very harmful. You just create, move on. Move on. Yes, you have to move on. राईट. So आता हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. इंस्टाग्रामचा अल्गोरिदम मागच्या 3 वर्षात कसा चेंज झालाय? कारण की खूप चेंज झालाय. खूप जास्त चेंज झालंय. मी खरं सांगू का, मला ना कधी कधी हे अल्गोरिदम आणि हे जे चेंज होतंय किंवा ह्याच्यावरती एवढा भरोसाच राहिला नाहीये. कारण कधी तुमचे व्हिडिओ चालतात, कधी चालत नाहीत, कधी चालतात. तर तुम्ही ह्याच्यात कुठल्या अल्गोरिदमला ब्लेम करणार? आता हॅशटॅग्स हे केलेत, 5 झालेत की कोणाकोणाला 3 आहेत, कोणाकोणाला 5 आहेत. आधी 30 होते. आता जी गोष्ट मे बी आधी चालत होती, कधी तेव्हाही चालत नव्हती. वी डोंट नो. म्हणजे हा माझं पर्सनल मत आहे, टू बी ऑनेस्ट, की आधी जर 30 हॅशटॅग चालत होते, तुम्ही आता रिस्ट्रिक्ट का केले? मग ते तेव्हाही चालतच नसतील. पण आपले इट्स जस्ट अ कॉन्टेंट. सो मी ना एक तुम्हाला सांगेन की इट इज ऑल अबाउट युअर कॉन्टेंट. जर लोकांना त्याच्यात व्हॅल्यू दिसते, तुम्ही हॅशटॅग टाका किंवा एसईओ कीवर्ड टाकू नका, काही फरक पडत नाही. आपोआप पोहोचणार. आणि जर काही कॉन्टेंट नाहीच चालायचं तर ते तुम्ही 2 वेळा डिलीट करा, 3 वेळा डिलीट करा, परत टाका, इट डझंट वर्क. सो एक्सेप्ट इट की जे चालतंय ते चालतंय, नाही चालतंय. अल्गोरिदम तर ऑफकोर्स इट्स कीप चेंजिंग, दे आर डुईंग बेटर, बट वी डोंट नो की ऍक्च्युली कुठल्या इंटेन्शननी आणि कुठल्या ह्यानी ते सगळं होतंय. सो मला असं काही कधी इम्पॅक्ट हे नाहीये. नाही चालत व्हिडिओ तर नाही चालत, आता ठीक आहे. अजून एक क्वेश्चन. इंस्टाग्राम आणि फेसबुक हे एकाच आईची 2 बाळ आहेत, पण बाळ खूप वेगळी आहेत त्याचे.
सो आता तुझा फेसबुकचा एक्सपिरियन्स काय राहिलाय आणि आता फेसबुक कुठे उभा आहे आयुष्यात? फेसबुकने कमबॅक केलंय रिसेंटली, जेव्हा Is त्यांनी it? इंस्टाग्राम वरून प्रत्येक पोस्ट फेसबुकवरती आता रिपोस्ट हे होते, हम्म, शेअर होते. आधी बरोबर. कसं व्हायचं, देयर वॉज हे अल्गोरिदम मध्ये मी बोलू शकते की दॅट्स अ गुड पॉइंट, की आधी काय व्हायचं, 2 सेटिंग असायच्या इंस्टाग्राम मध्ये. एक तर यू कॅन पोस्ट युअर व्हिडिओ ऑन फेसबुक आणि यू कॅन ओनली शेअर युअर व्हिडिओ ऑन फेसबुक. शेअर मध्ये काय व्हायचं, इंस्टाग्रामचाच व्हिडिओ फेसबुकच्या अल्गोरिदम मध्ये पण दिसायचा. इंस्टाग्रामची लिंक दिसायची. हा, म्हणजे इंस्टाग्रामचाच पेजचा Okay. रील दिसायचं. हा. तू कुठे क्लिक केलं तर यू विल कम बॅक ऑन इंस्टाग्राम. ओके. आणि अजून एक काय होतं की यू कॅन पोस्ट ऑन, म्हणजे जो Facebook, जसा हा. इंस्टाग्रामवर पोस्ट होतोय तसाच तो फेसबुकवर फेसबुकवर पोस्ट होणार. पण आता काय झालंय, आता त्यांनी बाय डिफॉल्ट पोस्टच केलंय. आता फेसबुकवरती पोस्टच होतात सगळे रील्स. देर इज नो अदर ऑप्शन. सो त्याच्यामुळे ना फेसबुकवरचे ऑडियन्स सुद्धा ग्रो करायला लागले. लाईक इन लास्ट 2 months मी माझे फेसबुकवरचे फॉलोअर्स आर 10,000 नाव, जे आधी Okay. अजिबात नव्हते. आणि नाव आय हॅव सीन अ ट्रेंड की इंस्टाग्रामचे जे रील्स आहेत ते फेसबुकवर जेव्हापासून पोस्ट होतात, द ग्रोथ इज ऑन बोथ साइड. म्हणजे रील तिकडे पण ग्रो होते आणि इकडे पण ग्रो होते. व्ह्यूज फेसबुकवर पण वाढायला लागलेत. आणि जर ऑडियन्सचं बोलायला गेलं, फेसबुक स्टील हॅज अ एल्डरली ऑडियन्स. एक्झॅक्टली, आय वॉज गोइंग टू कम टू ते तर आहे, ते माहितीच आहे. जे आपले अजूनही आपले पेरेंट्स आणि तो वाला जो कॅटेगरी आहे ना, ते स्टील डोंट नो हाऊ टू टॅकल इंस्टाग्राम. इट इज डिफिकल्ट फॉर देम. तर ते अजूनही फेसबुकवर आहेत. सो मी माझ्या ह्याच्यात ट्रेंड बघितला, एक्झिबिशन्स, सारीज, फॅशन, हे कॉन्टेंट माझं फेसबुकवर सुपर चालतं. पण ज्यावेळी मी इंग्लिश कॉन्टेंट करते, माझं फेसबुकवर अजिबात चालतं. ओके. सो डिफरन्स तिथे हे वाला कॉन्टेंट जास्त चालतं. आय थिंक इफ यू अंडरस्टँड दॅट कुठले व्हिडिओज कुठे जास्त प्रमोट करायचे, दॅट डिसिजन वी कॅन टेक. इफ यू आर अ मच्युअर अँड ओल्ड ब्रँड, ज्याचे ऑडियन्स तो वाला आहे, आय थिंक दे शुड यूज अ फेसबुक स्ट्रॅटेजी मोर. अँड तुमचा यंग ब्रँड आहे विच इज लाईक जेन झीज, बीटाज अँड मिलेनियल्स, आय थिंक यू कॅन, मिलेनियल्ससाठी तर यू कॅन यूज बोथ बिकॉज दे आर स्विचिंग बिटवीन Instagram and Facebook, but Gen Z is typically Instagram Instagram. and Snapchat you can go to. And YouTube, I think it's mix. आता लोकांकडे एवढं कॅपॅसिटी नाहीये टू वॉच लॉंग व्हिडिओज, बट स्टील देअर. म्हणजे इफ इट्स त्यांचा जर उपयोगाचा कॉन्टेंट असेल, दे विल वॉच. सो इट्स अ मिक्स ऑडियन्स बिटवीन द प्लॅटफॉर्म्स. मला आता तुला एक रॅपिड फायर विचारायची इच्छा आहे, सिन्स युअर फ्रॉम ठाणे. सो ठाण्यामधला स्नॅक्सचा सीन सर्वात चांगला आहे की नाईट सीन? स्नॅक्स. ओके. ठाण्यातलं एक ठिकाण जे सगळे पोस्ट करतात पण तुम्ही टाळता? मामलेदार अभिनय. ठाण्यातलं एक हिडन जेम जे खूप लोक इग्नोर करतात. म्हणजे कशा बाबतीतलं हिडन? फूड असू दे किंवा काही असू दे, प्लेस असू दे, एखादी जागा असू दे, रिलॅक्स करण्याची जागा असू दे, काही whatever. माहित नसते. ठाण्याचं फूड कल्चर, स्ट्रीट फूड की कॅफे? स्ट्रीट फूड. ओके. ठाण्यातला तुझा आवडीचा कॅफे? दी क्रेप्स. ओके. ठाण्यातलं एक खूप असा एरिया जो खूप फास्ट बदलतोय? इस्टेट. ओके. लोक जेव्हा म्हणतात की ठाणे मुंबईचा भाग नाहीये, व्हॉट इज युअर टेक? बुलशिट. पण ऍक्च्युली आय एम ओके. ठाणे इज डिफरंट. ठाणे इज डिफरंट. ठाण्याच्या ट्रॅफिक बद्दल तुझं काय मत आहे? वर्स्ट. एखादा ठाण्यात लोकल ब्रँड किंवा बिझनेस जो तुला खूप इन्स्पायर करतो? आय थिंक रिसेंटली एक बेने म्हणून फूड ट्रक चालू झाला, जो टीएमसीने आय थिंक तोडला. पण त्यांची जी स्टोरी आहे, जी ते लोक बिल्ड करतात, इट्स व्हेरी नाईस. सो आय थिंक रिसेंटली मला ते खूप इन्स्पायर केलं. हा. सो म्हणजे त्यांचा नाही तोडला, त्यांच्या आजूबाजूच्या लोकांचा तोडला, असं त्यांनी रील टाकलेली. नाही तोडला. अच्छा, ओके. दे आर क्रिएटिंग. आता त्यांनी शॉप घेतलं. राईट. आणि जर का एखादा माणूस ठाण्यात येणार असेल नवीन, सो एखादी स्पेस जिकडे तुम्ही त्याला डेफिनेटली जायला रेकमेंड कराल? येऊर. एक माझ्याकडनं एक रॅपिड फायर प्रश्न. टेल मी 3 to 5 BYOB प्लेसेस इन ठाणे. ओके. सो बॉम्बे डक आहे येऊरला. त्याच्यानंतर 27 पाम्स आहे, आय थिंक नियर, इट्स बिटवीन घोडबंदर अँड ऑल. त्याच्यानंतर कोलशेतला एक आहे. गुड. बाकीचे डिस्क्रिप्शन मध्ये. कारण की हा खूप मोठा कॉन्सेप्ट आहे. घोडबंदर रोडला जास्त आहेत BYOB. इकडे इस्टेटच्या पुढे त्या साईडला ना, तिकडे खूप असे म्हणजे लॉकडाऊनच्या जस्ट नंतर खूप असे स्प्रिंग अप झालेले. म्हणजे कुठे माहितीये का, तो ना ओवळाच्या पुढचा एरिया.
ट्रॉपिकल लगूनच्या त्या साईडला. हा बरोबर. म्हणजे आनंद नगर आणि हा, तिकडे तिकडे अजूनही right तो side ला. एरिया जास्त आता वाढतोय म्हणजे रेस्टॉरंट आणि हे सगळे खूप येतोय. आता इकडे एक तर इस्टेटच्या मागची जागा आणि तिथेच जागा आहे. अजून इथे कसं आहे काही बंद होऊनच नवीन चालू होऊ शकतं. अशा नवीन बिल्डिंग काही येत नाहीयेत. So, जास्त स्कोप. आता अजून कुठला एरिया डेव्हलप झाला माहिती रिसेंटली एक आपला गजानमायांच्या मठचा मागचा एरिया. कुठला मठ आपलं हे रामतीर्थ हा झालं? मागचा एरिया जिथे आता सगळे रेस्टॉरंट झाले. हा, ते हा, हा. श्रावण जे आधी दिवाळी नव्हतं. वेळेला. पुरेपूर कोल्हापूर वगैरे सगळे झाले. हा हा, हा right, राजधानी right, आणि ते तसं सगळे तिथे झालेत. त्याच्यानंतर हरिनिवास सर्कलला जे लेफ्ट साईडला दोन्ही बिल्डिंग तुटल्या हा, right, तिथे right. अगेन येते. पुढे आपलं हे आहे ना दमाणी इस्टेट हा. तिथे तिथे आता खूप- सगळं हो. दक्षिणायन आणि हो, ते सगळं तिथे right, ओपन झालं. right. दीज आर द न्यू हब्स. जसं आय रिमेंबर वेन आय वॉज इन कॉलेज पाचपाकडी वॉज The only thing. हम्म. दी ओनली थिंग. तिथे म्हणजे सगळ्यात जास्त हब होते. मग नंतर मेडोज झालं. मग हे Estate झालं. Right. इस्टेट त्याच्यानंतर डेव्हलप झालं. सो आता कसं आहे ना आता एवढे मोठ्यापेक्षा छोटे छोटे हब्स ठाण्यामध्ये खूप झाले. हम्म. सो प्रत्येक ठिकाणी इफ यू गो आता हरिनिवास इज वन ऑफ द हब जिथे सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. देन पाचपाकडे थोडे डल झाले आता पण होतंय परत. देन आपला रामावती रोड तर आहेच त्या साईडला. तो कॅटेगरी ऑफ द ऑडियन्स पण वेगळा आहे. हम्म. त्याच्यानंतर असे छोटे छोटे हब्स खूप झालेत ठाण्यामध्ये. अनदर इज मानपाडा केवढा सर्कल त्या साईडला एक वेगळा हब झालेला आहे. सो असे तुळशीधामचा एक मोठी खाऊ गल्ली आहे हो, तिथे. right. वसंत विहारचा मोठा पट्टा आहे जो स्वामीच्या सर्कल पासून पूर्ण सगळे फूड चेन आहेत. बरोबर. सो आता ऑडियन्स पण स्प्लिट झालंय. आधी कसं ऑडियन्स एका ठिकाणी यायचं, जायचं हा. आणि ठाणं ऍक्च्युली घोडबंदर रोडच्या स्टार्टिंगला संपायचं आधी म्हणजे एवढी लोक Exactly. जायची नाहीत. पण हे आता आता सुद्धा मला it's वाटतं connected. इस्टेटला जाणं हा जुना ठाणेकर इस्टेटला जाणं अवॉइडच करतो. मी सांगितलं तुझं ना इकडेच येणार. इट्स टू डिफरंट ऑडियन्सेस. Exactly. इस्टेटच्या इकडे येणार नाहीत. रामवाडी रोडचा तिथे जाणारच नाही. Right. आणि मी माझ्या ब्रँड्सला पण हे सांगते कधी कधी त्यांना Right. समजा पेड ऍड्स करायचे असतील किंवा काय मी म्हटलं तुम्ही ह्याला ऑडियन्सला हे दाखवूच नका कारण तो जाणारच नाही नाही. जाणार. Right. बरोबर ऍटलीस्ट यंग जनरेशन जाईल तरी पण तो एक मिडल एज वाला बरोबर. आहे तो अजिबात जाणार. बरोबर. कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन आहे जरा. लास्ट क्वेश्चन आहे. जर का उद्या तुझे सगळे फॉलोअर्स गायब झाले, इंस्टाग्राम बॅन झालं तर मग व्हॉट इज युअर बॅकअप प्लॅन? असं नको होतं इंस्टाग्राम. नाही बघ असं काही एवढं फॉलोअर्स अगेन मी म्हणेन की फॉलोअर्स इज अ नंबर बट जी कम्युनिटी आपण बिल्ड केली हम्म. ज्याचा जो ट्रस्ट बिल्ड केलाय तो तसाच राहणार आहे. इट्स नॉट लिमिटेड टू अ ऍप. It is more a person to person community what we have built and the trust we have gained. ती तशी राहील. ती असं ना तर तसं. उद्या इंस्टाग्राम नाहीये मे बी दुसरं दुसरं काहीतरी काहीतरी असेल असेल. किंवा आय विल क्रिएट समथिंग एल्स वेअर द पीपल विल स्टे बिकॉज दे नो मी बाय मी अँड नॉट बाय इंस्टाग्राम. सो आय थिंक ती कम्युनिटी तर नेहमीच राहील. थँक्यू सो मच आरती Thank तिकडे you. आल्याबद्दल आणि आम्हा सगळ्यांना कॉन्टेंट क्रिएशन इन्फ्लुएन्स त्याच्यातले नेगेटिव्ह पॉझिटिव्ह गुड साईड बॅड साईड गुड बॅड अगली सगळं सांगितल्याबद्दल मजा आहे. आणि हातचं काही न ठेवल्याबद्दल मनसोक्त गप्पा मारल्या आपण. हो खूप हो मजा आली. Exactly. अँड थँक्यू So फॉर much. इन्व्हायटिंग मी एज वेल. आणि हा Yes. आमचा इतका हायपर लोकल फर्स्ट पॉडकास्ट आहे म्हणजे अच्छा आपण Exactly. ठाणेकर आहोत सगळे हो, हो. ऑलमोस्ट. Right. त्यामुळे ऑलमोस्ट म्हणालो मी बट Almost. आय एम रिली हॅपी की आपल्याला ठाण्याबद्दल डिस्कस करता आलं आणि आय होप तुम्हाला पण आवडेल ठाण्याबद्दल आम्ही जे डिस्कस केलेलं आहे ए पार्ट मधलं जाणून घ्यायला. आणि सो या शो सम लव्ह आमच्या या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा. तुम्हाला कुठल्या ठाण्यातल्या प्लेसेस आवडतात, आरतीने कुठल्या प्लेसेस कव्हर केल्या पाहिजेत. सो तुमचे अभिप्राय तिकडे द्या आणि रिकाम चॅट्सला इथपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. थँक्यू सो मच. आपण भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये.